आज शेतामध्ये एवढा मोठा साप निघला होता की तो डायरेक्ट माणसाच्या अंगावर धावून येत होता. तर आज मी सकाळी सकाळी शेतातून घरी येत होतो तेवढ्यात मला गौरव आज पुन्हा आले की आपल्या शेताजवळ निघला साप. आणि आता तो साप पण काही बाहेर नव्हता, ते पण विहिरीत पडेल होता. आणि लगेच आपले सर्पमित्र म्हणजे की आपले रामेश्वर भाऊ यांना आपण कॉल केला. नाव घ्या 10 मिनिटात ते आपल्या दरेगाव मध्ये आले ना आपण डायरेक्ट त्याला विहिरीवर घेऊन आलो इकडे शेतामध्ये. आणि ही विहीर होती आपल्या बाळासाहेब तिरुके काकांची. दादांनी साप मात्र एकदम सावकाश आणि एकदम दमाने काढला. आणि हा 3 ते 4 दिवसापासून विहिरीमध्ये पडलेला होता हा साप. शेतामध्ये विहिरीत साप पडलेला आम्हाला असं वाटलं 2-3 जणांना माहित असेल, पण इथं आपले पुरे मित्रमंडळी आले होते. 3-4 दिवसापासून विहिरीत पडलेला होता हा साप, तरी पण काही शांत नव्हता झाला. सापाला धरायला गेलं की डायरेक्ट फिरून अंगावर धुवून येत होता. आणि हा नाग काही छोटा नव्हता, 5 ते 6 फुटाचा नाग होता आणि खूपच मोकार होता. आणि साप एवढा मोकार आणि एवढा मोठा असून पण दादांनी मस्तपैकी भरणीत घातला. आणि खरं तर एवढा मोठा साप पकडणं काही सोपं नाही. सापाला भरणीमध्ये टाकला आणि दादाला गाडीवर बसवलं आणि डायरेक्ट हॉटेलवरती आलो. आणि दादांसोबत थोडेफार गप्पा मारल्या आणि मस्तपैकी चहा घेतला. खरं तर दादांचा स्वभाव मात्र एकच नंबर आहे बरं.